मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लोकसभा निवडणुकीबद्दल मोठं वक्तव्य केलं। मोदींनी 400 पारचा नारा दिल्यानं कार्यकर्ते गाफील राहिले आणि हे आपण मोदींनाही सांगितलं असं शिंदे म्हणाले। लोकसभेप्रमाणे विधानसभेत गाफील राहता कामा नये असा इशारा देखील शिंदे यांनी आपल्या नेत्यांना दिला। दरम्यान काही एनजीओ मध्ये अर्बन नक्षल शिरले आहेत आणि या एनजीओंनी देखील मोदी हटावचा नारा दिला होता असा दावा शिंदेंनी केला। ठाण्यात महायुतीचा विजय संकल्प मेळावा पार पडला। या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते। आपण गाफील राहू नका। तुम्ही सर्व कार्यकर्ते आहात, एक एक मत आपल्याला महत्त्वाचं आहे। त्यामुळे माझ्या एका मताने काय होणार, जिंकणारच आहे आपण, असं बिलकुल आपण गाफील राहता कामा नये। 400 पारच्या बाबतीमध्ये मोदीजींशी आम्ही पण बोललो तिकडे, ये 400 पार वाली बात जो है वो आदमी कार्यकर्ता रिलॅक्स हो गए, पण आता तसं आपल्याला करायचं नाही। मोदीजी आपले बसलेले आहेत, किती काही जंग जंग पचाडलं तरी सुद्धा सबको भारी, म्हणजे सगळ्यांना भारी मोदीजी पडलेले आहेत। हे नक्षल फक्त गडचिरोलीत नाही आहेत, हे अर्बन नक्षल काही एनजीओ मध्ये घुसलेले आहेत आणि त्यांनी अगदी पद्धतशीरपणे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि हे सरकारच्या विरोधातले काही एनजीओ जे आहेत, म्हणजे चांगले एनजीओच्या बद्दल आम्ही कौतुक करतोच, परंतु मोदी हटाव मोदी हटाव मोदी हटाव एकच त्यांचं स्वप्न होतं आणि मोदीजीने तर देशाच्या विकासाचा अजेंडा हातात घेतला होता, पण ह्यांच्या हातामध्ये एकच अजेंडा होता, मोदी हटाव मोदी हटाव। मोदी द्वेषाने पछाडले होते लोक, पण मोदी हटाव मोदी तर हटले नाही, हटवणारे हटले, मोदीजी बैठ गए वहां पर प्रधानमंत्री पद पे। त्यांनी जागा जास्ती जिंकल्या असल्या तरी मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं, मताची टक्केवारी जी आहे ही टक्केवारी फार कमी आपला फरक आहे। आज मुंबईत देखील आपल्याला 2 लाख मतं त्यांच्यापेक्षा जास्त आहेत। आज आपला स्ट्राईक रेट पण उबाटापेक्षा जास्त आहे आणि त्याचबरोबर आज ही मतांची टक्केवारी पण राज्यातली पाहिली तर मला वाटतं काही पॉइंटच आपण मागे आहोत आणि आज 30 मतदारसंघ आल्यानंतर आता त्यांची भाषा होऊ लागली 180 जागा आम्ही जिंकणार। असं कधी गणित असतं का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।